बुलढाण्यात पार पडला विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला सोहळा। आतापर्यंत 115 जोडप्यांचा लावला पुनर्विवाह। मानस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। बुलढाण्यात आज एक आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पडला। मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने आज 5व्यांदा विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला, ज्यामध्ये 5 जोडपी विवाहबद्ध झाली। विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी दत्तात्रय लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एक चळवळ उभी केली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने विधवा पुनर्विवाह, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मानस फाउंडेशनकडून पुढाकार घेतला जातोय। आजपर्यंत 5 वेळा हे पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले। त्यामध्ये 115 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत आणि आज त्यांचे सुखाचे संसार सुरळीतपणे सुरू आहेत। आज पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह शेकडो एकल महिला व पुरुष उपस्थित होते। पहिल्या लग्नाप्रमाणेच वाजत गाजत या जोडप्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले। मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही चळवळ आता व्यापक होताना दिसत आहे। माझं नाव हरिभाऊ नारायण धुरंधार आणि माझं दुसरं लग्न करायचा विषय म्हणजे माझी जी पत्नी होती ते आजारी असल्यामुळे कर्करोग होता आणि आम्ही पैसे लावून सुद्धा हाती आले नाही। नंतर माझी पत्नी 2 वर्षांनी मयत झाली आणि माझे 2 मुलं होते, एक मोठा मुलगा आणि एक मुलगी। त्याचा 1 वर्ष जवळपास मी सांभाळ केला आणि ते समजलो की बाईची खरी किंमत काय असते। त्या जीवनामध्ये सर्व करणं, आंघोळ करणं, मुलाचं भाकर भाजी करणं, सर्व करणं हे मला समजलं। पण नातेवाईक माझे मावसा होते आणि योगायोग मागच्या वर्षी साहेबाकडे बिना बायोडाटा दिला होताच। साहेबाकडे बायोडाटा दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे। आणि नंतर मावसा आम्ही असे माणसं त्याच्या घरी गेलो आणि माझी जी मुलगी आहे आता, माझी मुलगी पूजा, या पूजाने मी सांगितलं होतं आईला की खरोखर आई तुले मी निर्व्यसनी असल्यामुळे मी सांगितलं होतं मी कोणतं व्यसन नाही, दारू पिणं नाही की कोणतं काही नाही। मुलीला तुम्ही स्वीकारलं का? हा, तर या मुलीला मी स्वीकारलं। खरं तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो, आपण लहानाचे मोठे होतो, वाढतो, त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तीच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी मानस फाउंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता। खरं तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे। जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे। मानस फाउंडेशन आणि शिवशाई फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतलाय, खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। आणि ज्यांनी याचं आयोजन केलंय, जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा। पुन्हा असंच या महिला ज्या आहेत, ज्यांना खरंच गरजू महिला आहेत, त्यांचं काम जे आहे या फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि समाजातल्या सगळ्या महिलांना, ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरी स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान, त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगत करण्यासाठी आपण करायला पाहिजे। आम्ही यावर्षी विधवा, घटस्फोटित या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला। हा आमचा 5वा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे। या सोहळ्यामध्ये आज 5 लग्न लागलेत की जे उपेक्षित घटक होते। एक वर्ध्याची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती, तिचा आज संसार उभा राहिला। एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी, रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती, तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या मुलांना
हे मिळालं, तिच्या मुलांना बाप मिळाला, याचं सगळ्यात खूप मोठं समाधान मला वाटतं. आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आजचे 5 बघून 115 पुनर्विवाह सोहळे झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत.